सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलबर्त. आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज चालले परत शेतात. काल मारलं एकर भराला तणनाशक आणि आज पण मारायचं आहे. मकाला वरचं एकर राहिलेलं ते मारायचं आहे. तर चलो, भरपूर अंग दुखतंय आता. भरपूर दिवस म्हणजे 2-4 महिने झाले मी काय आता एवढं कष्ट करतच नव्हते. म्हणजे पंप मारत नव्हते. फौजी साहेबांनी मारलं होतं मध्ये तालीला तणनाशक, पण आता आली माझी जबाबदारी. चला, कालचं एकरभर मारले ना आज दुसरं एकर मारायचं. पण भरपूर टाईम करत थांबले. किती हवा चालली, भरपूर हवा चालली. त्याच्यामुळे मला थोडं थांबावं, पण आता हवा कधी थांबतील कधी नाही त्याची काही गॅरंटी नाही. पावसाचं वातावरण झालं, परत मध्ये 5-6 दिवस काय मारता आले नाही. तसं झालं मग तर मका काही यायचीच नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला आता जावं या शेतात. घरी बसून काही चेन पडाना, जीवाला आराम व्हायना. म्हणजे चला चला असं म्हणतंय, मन नुसतं म्हणतंय चल शेतात चल शेतात. तर चला आता निघते मी शेतात. आणि पंप घेतलाय पाठीवरती आणि औषध टांगलं इथं. आणि आता मी निघते शेतात. तर चलो, शेतात गेल्यावर आता कसं गावात आहे काय आहे मी तुम्हाला सांगते. तर चला. तर पहा, मी आता पोचले शेतात आणि पंप ठेवायचं गाडी पण लावली. हवा भरपूर चालली, हवेचं काही मापच नाही. तर म्हणलं चल, वरती तणनाशक मारलं होतं त्याचं चांगल्यापैकी जळाले. पण फौजी साहेबांनी थोडं तालीला मारलं होतं ते जळाले का ते पाहायला जायची. ती मला पाहायची, म्हणजे मला वाटतं पाहावा जळालं का नाही जळालं. मग इथं पण तेच तणनाशक मारावं असं चाललंय. परत असं वाटतं औषध पण वाया जाते. पाहू आता काय होतंय. थोडंफार उडालं का ते जळालं का ते पाहायचंय, म्हणून मी चालले वरती. तर पहा, इथून चालले आपल्या गाडी लावलेली तिकडं खाली. तर पहा, गाडी तिथं खाली लावली आणि तर आम्ही चालले आता इथून. आणि वर आपली मका आहे, हे दुसऱ्यांचा वावर आहे. आणि आपलं ते वरती वावर आपण घेतलेलं आहे, ते वावर आपलं वरती. चला, इथं मका आहे आपली. तर वाऱ्याला काय झालं काय माहिती, आज भयानक वारा सुटलेला आहे. आता तणनाशक कसं मारावं असं झालंय. तणनाशक मारायला गेलं का सगळं असं उडून जाईल. गवतावर पडतं का नाही पडतं, म्हणून म्हणलं थोडा वेळ थांबावा आणि मग तणनाशक मारायला चालू करावा. पायाच्यात तणनाशक मारून पण परत गवत उगले, लय बारीक बारीक गवत उगले, परत उगले. पहिलं जळून दुसरं उगले. आता काय करावा. आणि म्हणजे कसं एवढं महागाचं तणनाशक आणून तो माणूस काय म्हणला की तण परत 60 दिवस हे उगणार नाही. आणि पहा, तुम्हीच पहा किती उगलंय. काही मला वाटत नाही काही भारी रिझल्ट आला असं, तर काही मला वाटत नाही. याच्यात किती तण आहे ते जळालंच नाही बिलकुल सुद्धा. तर भरपूर गवत उगले. चला जाऊ दे, आता काय आता ते याच्यात वसव्याला पडत. आता परत मारायचं काय आपली एवढा हे नाही, ताकद नाही. आणि कसं आहे, किती परवडतंय किती नाही काही सांगता येत नाही. आपली मका कशी आहे वरच्या रानातली मला सांगा. तर आपली कशी मका आहे, ही आपली उत्पन्नाची मका आहे. तर तुम्हाला मी मध्ये सांगितलंच होतं. तर पहा, मस्त उगलेली आहे. तालीवरचं मोठ्याला काही जळालेलं दिसत नाहीये, त्याच्यामुळे काय आता पाहून फायदा नाही. आता मी जाते मागं, तिकडे परत जायचंय लांब. तिकडून चलत आलेलं काही कळत नाही. पण माघारी जायचं म्हणजे ज्या जीवाव येतं. पहा, आपली शेती अशी आहे. आता सगळी जबाबदारी, खत मारणं, युरिया मारणं, औषध मारणं, हे सगळं आता माझ्यावर जबाबदारी आली. आणि चला, आल्या सरजी गाभ्यात आळी पडली का ते पण पाहून घेऊ. मग आपल्याला परत पंप मारायला चालू करावं लागेल. आणि गाभ्यात आळी कुठं मुडं पडलेली दिसतीये पाशी, असं वाटतंय पडलेली आहे. एखादी अर्धी पडलेली दिसतीये. पाव, वारं कसलं सुटले, लय भयानक वारं सुटले आज. चलो, आता घेते मी पंप मारून. आणि हे तालीला पण आपल्याला तणनाशक मारायचे. तर पहा, ताल पण भरपूर गवतानी भरलेली आहे, तिला पण तणनाशक मारावं लागेल. आज हे मारून घेते आणि उद्या मग त्याला मारते. तर चला, लाईट कधीची आहे ते पण पाहावं लागेल. आणि मग आपल्याला ते ड्रम भरून ठेवावं लागेल. चला, वाढूळ बसले पण बसून काय होईना. हवा काय बंद होण्याजोगती दिसत नाही. तर चला, आपण तसंच मारून घेऊया. चला, घेतलाय पाठीव पंप टांगून, घेतलेत आता औषधं. आता चालले मी तिकडं.
आणि काल आपण इथं वळखवणं करून बादल्या ठेवल्या होत्या. तपा हवा झाली थोडी कमी आणि पंप घेतला गज भरून पाठीव. आणि इथं आल्याच्या नंतर कळलं इतकी मस्त तांदूळच्याची भाजी तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने. पहा तर पहा मस्त तांदूळच्याची भाजी आहे. आता पंप इकून मारावा का तिकून मारावा असं झाले. तर पहा आता परत तिकडे जावं लागेल. तिथे ह्या कोपऱ्यावाले होते मला इकडून मारावा पण आता तिकडून चलत येतं. चला मस्त आहे. आणि माझ्या मुलीला इतकी आवडती ना तांदूळच्याची भाजी. आणि तांदूळची भाजी पण इतकी भारी लाल लाल आहे ना, म्हणजे इतकी गावरान आणि इतकी चविष्ट लागते ना. मी एक वेळेस नेली होती. तर चला आता तिकडून जाते. तर परत आले मी इकडून मारायला चालू करते. तिथं एवढा पंप मारून झाला की तांदूळच्याची भाजी तेवढी ना काढून घेते आणि मग तिथं तणनाशक मारते. तर चला इतकी भारी. आणि हरभऱ्याची भाजी पण हरभरा केलता. तर पहा इतका मस्त हरभरा आहे ना. तर पहा असा एक 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 मोड आहे. आता हरभऱ्याची भाजी काढायला लय टाईम होईल. मग ती हरभऱ्याची भाजी पण काढीत नाही पण तांदूळच्याची भाजी एक नंबर आहे. मग ती एवढी काढणार आहे. तर चला आता इकडे घेते तणनाशक मारून. तर पहा इथं किती तण उगले, असं भरपूर तण झाले. तर चला हेच घेते आता मारून. चला घेते पंप चालू करून. हवा चालली, हवा पण येते आहे थोडी थोडी. तर पहा हवा काही बंद व्हायला राजी नाहीये. आणि मी 3 पंप मारून झाले आणि पंप ठेवलाय तिथे वळखावणं म्हणून. आणि आता पायात चप्पल घातली. म्हणजे कसं असतं मी पंप पाठीव घेत म्हणजे पाठीव असल्यावर औषध संपलं का मी चप्पल तिथं काढून ठेवते. पण आता चप्पल घातली आणि पंप संपलाय म्हणून तिथं ठेवलाय. 3 पंप मारून झाल्यात. तिकडून निम्म्यात आणून सोडलंय. म्हणजे अजून इकडं निम्म रान आणि इकडं वरती पूर्ण रान राहिले. तर आता म्हणलं भाजीकडं आले म्हणजे भाजी आदूर काढून घेऊन मग तणनाशक मारू. त्याच्यामुळे भाजी काढून घेते मस्त वाणी. आणि आता इथून गेल्याच्या नंतर भूक लागल्यावर दुपारच्या नंतर मग गरम गरम भाजी आणि भाकर करीन. तर चला अगोदर भाजी काढून घेते आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू दाखवीन. चलो भाजी कशी मी तुम्हाला दाखवते. तर पहा अशी मस्त भाजी आहे आणि एक नंबर भाजी आहे. बिलकुल तिच्यावर रोग नाही काय नाही इतकी मस्त आहे ना. आता घेते मी काढून. आणि इथं भरपूर भाजी मला दिसली म्हणून मी घेते. आणि माझ्या मुलीला भरपूर आवडते आणि मला पण आता आवडायला लागली. पहिली आवडत नव्हती पण आता मस्त लागते गरम गरम. आणि गरम गरम खाल्ली का लय भारी लागती. तर चला आता मी अशी भाजी काढून घेते. चला पंप मारायच्यात. आणि आज भरपूर म्हणजे आज भरपूर कालच्यापेक्षा आज तर भरपूर जास्तच कष्ट आहे. म्हणजे आपल्या इथं 100 लिटरचं ड्रम भरलेलं आहे. आता तेवढंच 5 पंपातच संपून जाईल. आणि मग तिथं भरपूर मोठी ताज आहे आणि खाली वडा आहे. त्या वड्यातून चलत आली का यायचं आणि मग तालीव चढायचं. आता काय माहिती चढता येतंय का नाही याची गॅरंटी नाही. पण आज हे सगळे पंप मारून झाले पाहिजे. उद्यापासून मला उद्या दुसरे म्हणजे तालीला तणनाशक मारायचे उद्या मला. त्याच्यामुळे आजच हे पंप मला मारून लय जरुरी आहे. तर चला भाजी बघा किती मस्त आहे. या गवतात मला भाजी दिसली म्हणून काढते मूठ भरली. तर चला घेते भाजी काढून आणि मग पंप मारते. तर पाहायला गेलं ना भाजी तर सापडत नाही. आणि तसं पंप मारताना इतकी बरेच अशी दिसन पण आता काही सापडा ना. तर चला याचा टाईम वेस्ट करून काही फायदा नाही. तर एवढी सापडली चांगली मूठभर सापडली. आता तेवढी भरपूर झाली. तर चला इथे पंप मारून ये काय आता भाजी सापडायला तयार नाहीये. चलो आले होते एकरभराचे पंप आणि आज पण एकरभराचे पंप मारायच्यात म्हणजे मारल्यात आणि 9 मारल्यात. आता 10वा राहिला. हा एक मारायचा राहिलाय. तर पहा आपली अशी मका आहे एकरभरात. आणि खालची काल दाखवली तुम्हाला. आणि 100 लिटरचं ड्रम भरलं होतं इथं पण ते काय पुरलं नाही म्हणून तर इकडे आपला वडा चाललाय. वडा भरपूर लांब आहे खाली. आणि औषध बादलीमध्ये कालवले. आणि इथं भाजीपाला लावलेला आहे आणि वारं पण भरपूर सुटलंय. तर पहा इथून मला उतरायचंय. पहा इथून मला उतरायचंय आणि परत वरती यायचंय पंप भरून. आणि तिथं निळं ड्रम दिसतंय ना तिथं वडा आहे. चला मी खाली गेल्यावर तुम्हाला दाखवते. आज वारं भरपूर चाललंय. कालच्या धरून वारं चाललंय आणि खांदा एवढं दुखायला लागले ना. इथून खाली उतरणं आणि सोपं नाही आणि चढणं पण सोपं नाही. खाली जायचंय. असावं कराडावाची गंमत झाली. पाराचा चेहरा असा पडल्यावानी झालाय. पार असं मन उदास झालंय. म्हणजे दमलं याच्यामुळे झाले. आणि एवढी पण काही मी दमले नाही पण मला कंपनीच्याच तकलीफ दिली.
मानाच्या शिरा पहिल्यासारख्या राहिल्या नाही. उतरायचं इथं सगळा असा डायरेक्ट उतार आहे. याच्यावरून चढायचं आणि उतरायचं सोपं नाही आहे. पण मी 6 पंप घेऊन इथून चढले पण आणि इथून उतारले पण. आता मी चढताना तुम्हाला दाखवते, आता उतारताना तुम्ही दाखवले. आज तर अफाट मेहनत झाली, लय कष्टाचं काम झालं. एखादा असतं ना, एखाद्याने पंपच फेकून दिला असं घरी निघून गेला, अशी गंमत झाली असती. फौजी साहेब मला म्हणत होते रात्रीची लाईट आहे डरमभर आणि मग उद्या मार. पण उद्या मला जायचंय का म्हणजे सत्संगला जायचंय, त्याच्यामुळे म्हणलं आज काय मारलं आणि उद्या काय मारलं, मेहनत फक्त जास्त होईल. पण आजची आजच मारून काढायचंय. हा लय हात दुखायला लागलाय. चला घेते आता पंप मारून आणि वर चढताना दाखवते तुम्हाला किती तकलीफ आहे आणि किती कष्ट आहे. आता इथून पाणी काढायचं म्हणजे एवढं सोपं नाही. तिथं काय पायऱ्या बिऱ्या नाहीये, वडा चाललाय. वड्यात थोडीशी बारकीस खासाड म्हणजे विहीर खाणलेली आहे. आपला आता शेवटचा पंप राहिलाय एक तांब्यावरून. आणि ते प्रत्येक टायमाला आपल्याला असं हलवावंच लागतं, नाहीतर असं खाली कासर राहतं तळाला. त्याच्यामुळे प्रत्येक टायमाला मी हलवून घेत असते. आता एक तांब्या एवढा भरण. तर पाय एकच तांबे भरलाय. तर पाय इथं वडा आहे आणि वड्यातून पाणी घ्यायचं आणि पाण्याला पण जास्तच प्रेशर चाललंय बा. तिकून तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल जास्तच प्रेशर चाललंय. इथे किती खड्डा मोठा आहे किती नाही हे मला पण माहित नाही. फौजी साहेबांनी बडबड केली. चला जाऊ द्या. त्या मुळ्या इथं 2 त्या मुळ्यांच्या वर असं पाय द्यायचं, अटकावणं करायचं ना, असं वाकून पाणी घ्यायचं. तर चला आता घेते मी थोडा पंप भरून आणि मग चलते वर. आता घेतला मी पंप भरून आणि घेते आता उचलून ड्रमवर, म्हणजे 100 लिटरचं ड्रम आहे छोटंसं, त्याच्यावरच हा पंप उचलून मी ठेवते आणि मग पाठीव घेते. तर चला आता घेते मी उचलून. तर असेच मी सगळे 10 पंप असेच उचलीत असते आणि हमेशा मी असेच उचलीत असते. मला काही कोणी मदतीला नसते, कोणी उचलू लागायला नसते. माझी मीच भरायचं, माझं मीच उचलायचं आणि माझं मीच मारायचं, असं असतं माझं. तर चला आता घेतला मी पंप भरून, आता चालले मी पंप मारायला. आता घेतलाय पंप पाठीवरती ना. आता इथून हे पहाड चढायचं आहे. हे सगळा पहाड चढायचं आहे, जागा काही नाहीये, आता चढावं लागेल. चला थप्पा आली. आता तिथून चढून फोन ठेवला होता. आता पार वाकायची वेळ आली. आता हा पंप मला झ्यापानच. चला आज लय मेहनत झाली. सपाटीला काही वाटत नाही, पण आता पहाड चढ उतर, पहाड चढ उतर, जास्तच मेहनत झाली. चला शेवटचा पंप आहे आज. तर फायनली आता शीक झाल्यात पंप मारून आणि इथं ड्रम आणलं होतं, बादल्या आणल्या होत्या. आता ह्या जायच्यात वरती घेऊन. तर चला इथं आहे वडा. आणि आता जायचंय वरती. चलो कालच्यापेक्षा आज जास्तच कष्ट झालं. चला जाऊ आता आपण इथून वरती. अजून या तालीला तणनाशक मारायची. तर पाहिजे तालीला भरपूर गवत झाले. आपली तर जांभळाचं झाड आहे, तिथं आंबा आहे, फणस आहे, असे आपण भरपूर झाडं लावलेली आहे. आता इथून वर चढायचं. पाय घसरा त्या तिथून वर चढणं काय एवढं सोपं नाही आहे. चला या दगडावरून वर चढणं पण काय सोपं नाही, पण मी चढले. 6 पंप मारल्यात. आता पार डोळ्याला अंधार यायला लागले, चक्कर यायला लागली. चला आता वाजल्यात 3 आणि सकाळी फक्त पोहेच खाऊन आले होते. मला 1-2 तासात आवरण, पण काय आवरलं नाही. त्याच्यामुळे जास्त अंधार यायला लागले डोळ्याला. तर चला आता जाते घरी.
कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तर चला सत साहेब बाय बाय. इथंच शेवट करते व्हिडिओला.